मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मी करणार आहे आज एक प्रँक. मी जसे की तुम्हाला माहीतच आहे, मी टाकला होता एक मिनी ब्लॉग. त्याच्यावर होतं की मी जत्रा करते, जत्रातून आणली होती मी एक सुरेखा आईसाठी कशाचा गोटा आहे वयो? आता जसं की एक तावा घाटायचा गोटा, आणि मी आणलेले आहे आता एक म्हणजेच गिफ्ट रॅप करायची पन्नी, आणि आहे एक डब्बा ज्याच्यात हे मी टाकणार आहे गोटा. आणि या गोट्याला यानं रॅप करून घेणार आहे आणि पूर्ण याच्यात टाकणार आहे या डब्यात मोठ्या आल्या. आणि या डब्याला पण रॅप करून मिळणार आहे त्याच्यासाठी. आणि तिने म्हणे मी त्यासाठी खूप मोठं गिफ्ट आणले. तर आपण पाहूया तिचे रिॲक्शन्स. आणि आजच नाही, मी उद्या देणार आहे. तर आता हिच्यावर चालणार मी एक लॉंग ब्लॉग आणि मिनी ब्लॉग पण टाकणार आहे. तर तुम्ही पहा आणि लाईक करा आणि फॉलो करा. तर आता आपण चला सुरुवात करू हे सगळं बांधायची, कारण की उद्या जाऊ. तर उद्या जायचं सकाळी शाळा, तर शाळेतून आल्यावर आम्ही जाणार आहोत. तर चला मग करूयात तयारी. झालेलं आहे रॅक, पण याच्यावर खूप जास्त मोठं लागते म्हणून इथं मी नाही लावलं. माझं इतकीच चमकूर राहिलेली आहे म्हणून हे वरून नाही लावलेलं. आजचा डब्बा म्हणजे पूर्ण पॅक करून टाकला आहे. आणि इथे लिहिली होती मी काहीतरी स्पेशल, ते मी त्यांना दाखवेल उद्याच. कधी आंघोळ करणारे मी आजही आंघोळ नाही केलेली आहे, कारण की आता आहे सकाळ शाळा. आणि सकाळ शाळा असली की माझ्या जीवावर इतका रोग येते की मला आंघोळच नाही वाटत. आणि इथं हे कोणी उठलं नाही, सगळेजण झोपले असायचं. मावसर इथं मानस हे सगळेजण झोपले आणि त्याच्या अगोदर मी उठलेली आहे. त्या तुम्ही सारे शाळेत, आणि शाळेतून आल्याच्या नंतर आपण बसल्याला आणि पाहूयात सुरेखाचे रिॲक्शन्स. हो, मी आंघोळ नाही केली आजच नाही केली, तरच करते. मित्रांनो, झालेला आहे दुसरा दिवस, पण नेमकेच मी शाळेतून आले, कपडे बदलले आणि पाहिलं तर मामाने गाडी नेली रिसोडला. मी जायच्या अगोदर गाडीची काय करायची होती हो? सर्व्हिसिंग. गाडीची करायची होती सर्व्हिसिंग, म्हणून मामाने नेली गाडी. आता गाडी तर म्हणणे नाही, तरी मी केलेला आहे हेड बॉक्स तयार. हा एक गिफ्ट ज्याच्यात तुम्हाला माहीतच आहे मी काय टाकलेलं आहे. नसलं माहीत ते पण आपण सांगूयात. ती उघडलं तेव्हा चांगलं डेकोरेट केले मी, फक्त जास्त चिकटपट्ट्या लावून दिल्या दादा, पण इथून चांगलं दिसते. आणि हा तर डब्बा, डब्यातही मी काहीतरी टाकते. आणि हे आहे ते लेटर, एक लेटर आहे मी जे तिच्यासाठी लिहिलेलं आहे. आणि हे लेटर ही टाकते हिच्यात. आणि या डब्यावर तुम्हाला सांगायचं होतं नाव काय लिहिलं, प्रिय नित्तळमनासाठी सप्रेम भेट. नित्तळमनाची म्हणजे नित्तळमनाची काय आहे, तर नित्तळमनाची आम्ही कोणीचं नाव ठेवले, तिने ठेवले माझं नाव, काय नाव ठेवले, गढूळ मनाची. गढूळ मनाची तिनं माझं नाव ठेवलं, आणि मीचं नाव ठेवले नित्तळमनाची. हे आहे नित्तळमनासाठी सप्रेम भेट. प्रेम आहे तिच्यात, भेटमध्ये आमचे प्रेम आहे. आणि आता हे टाकणार आहे. आणि ह्याच्यात मी अजून काय टाकू, म्हणजे एवढा मोठा डब्बा खाली तर नाही चांगला दिसणार ना, तर मी ह्याच्यात जरासं कचरा टाकणार आहे, थोडेसे चॉकलेट्स, कारण की एकच गिफ्ट थोड्या भागत असते. आणि गिफ्ट पण इतकं चांगलं आहे का ते कधी पण ती पाहिजे लक्षात येईल. तर मग आता आपण टाकूया तिच्यात काय चॉकलेट आणून टाकते, पण आताच नाही टाकणार, कारण की ते विकून जातील. जाणार आता कॅन्सल झालं म्हणजे उद्या जाईल. आता उद्या जाईल, तर उद्याचं पाहूयात. उद्या गावाला चालली ना ती वाटते तुला काही नाही, फोरनरच औरंगाबाद चालली, ती चालली उद्या औरंगाबादला. तर आता पाहूयात आता कवा होते आपलं जाणं आणि कवा देणं होते. आणि दिलं त्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल तिचे रिॲक्शन्स, काय रिॲक्शन असतात तिचे. तर आपला हा डब्बा झालेला आहे तयार, फक्त आता याच्यात जरा शिक आत काय टाकते. आणि डब्बा मोठा आहे म्हणून याच्यावर मला बाहेरून कागद ते लावता आलं नाही, पण जाऊ दे ना, कुठं एवढं शिकायचं, एवढं याच्यात भागून दिलं. तर यासाठी चांगला आहे तसा, पण डब्बा चांगला आहे. सगळं काही झालेलं आहे, रेडी आहे. माझ्या घरच्याला कोणालाच माहीत नाही का मी काय केलेलं आहे. आणि मी तुम्हाला तिथे कुठं नाही, खूप चांगल्या जागेवर ठेवले, म्हणजे कोणालाच नाही दिसणार, कोणालाच समजणारही नाही, दिसणारही नाही, अशाच चांगल्या जागेवर ठेवले. आणि आता लवकरात जाऊ सुरेखाजवळ आणि देऊयात. आणि तिचे ब्लाऊज पण राहिले, तर ब्लाऊज जायला म्हणजे आता नेमकी तर आमची गाडी नाही ते दिसतं. तर आता जेव्हा गाडी येईल, मामा आता जेव्हा येईल तेव्हाच आपण देऊयात मामाला. लवकर ये रे मामा. मामा आता लवकर गाडीची सर्व्हिसिंग करून येते
मग मी आणते ब्लाऊज आणि तिच्या इथे जाईल उद्या. आज तर जाणं होणार नाही, तर पाहूयात उद्या जाणं होते का नाही. उद्या जर जाणं झालं तर जाऊयात आपण सुरेखाला भेटायला. फायनली मित्रांनो मामाची गाडी आलेली आहे आणि ही राहिली गाडी. आता म्हणलं चला आपण ही जाऊयात बसल्याला. पहिल्यांदा विचार लागेल जाऊ का नको. आई म्हणजे जाय पहिल्यांदा आणू आपलीचे ब्लाऊज आणून देऊ आणि पुन्हा तिथे माई पण आली. तर मित्रांनो मी नेमकीच गेलते मस्त म्हणजे त्या बाईकडं ब्लाऊजवालीकडं. गाडी काढली मी, बघू शकता गाडी काढली. पण तिथे गेले तर ती बाई म्हणली की ब्लाऊज तर अजून झालेले नाहीत आणि ब्लाऊज आता व्हायला लागतील पूर्ण 2-3 दिवस अजून लागतील. आणि 2-3 दिवस म्हटल्यावर तर उद्या आहे, उद्या म्हणजे आजच जाते तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर उद्या. तर आमच्या गावला ती जाणार गावाला, परवा दिवशी ती येईल आणि त्याच्या परवा दिवशी आमच्या गावात एक कुकू आहे. तर मग जाणं तर होत नाही माझं याच्या पुढं. आजचाच दिवस आहे आणि मामा पण हो नाही म्हणे, नाही म्हणे. आता म्हणजे जावं कोणत्या नावाने तिच्या इथे हे नाही कळे. आणि मामा म्हणते, मामा हो नाही म्हणे, नाही म्हणे. आई म्हणली तशी जाय म्हणून, पण मामा म्हणे नाही ना हो जाय काय. आणि गेले तर आल्यावर काय बोलणे खावाट्याच. पण चला बस यासाठी 2 बोलणे खाऊन घेऊयात आणि पाहूयात तिचे रिॲक्शन्स पण कसे असतात. पण आईला विचारून घेते जाऊ का नको जाऊ. पण आता आई जर विचारलं आई चांगला कलमा करते नाही, चांगला म्हणजे असा 1 नंबरच कलमा करते. आता मामाला न सांगता जाते मी, म्हणजे मामाला सांगत नाही, मेळा अगोदर नाही, इकडंच मी जाते. आणि मग पाहूयात काय होते आता याच्या पुढं. माझा कॅमेरा मी सुरूच ठेवणार आहे. आता मामाला पाहूयात आपण काय म्हणते काय नाही म्हणत. चला मग. आदरा भाऊ काहीतरी खात आला. काय आलं रे, काय खाल्ला? काय करायला का नो पिस काय करायला रे पिस उपर माणूस म्हणाय का त्या हे ना आपलं काय म्हणतात तर चाबी नाही बी, चाबी तर नाही खिशात असे गाडीची. ही बघ ही चावी. तू काय कर माहिती आहे का, तू जाय आता एक काम करतो का तू नाही का काय कर, तू जाय तिथे नाही का मग हे नाही का आपला टेबल नाही का, टेबलच्या खाली तिथं मी आता हे ठेवले एक बॉक्स आहे गिफ्ट करून. हां तर त्याला आणायचं नाही, त्याला नाही का तू काय कर मला द्यायचं आहे मसलेल्या आईला. तिच्यात मी ठेवलं एक गिफ्ट, तर तू मी मदत करतो का तिला द्यायला. तुम्ही पाळी करते मग मी गाडीवर काय तुला काय पाहिजे मग. पैसा पाहिजे, ते पण $1 मिलियन त्या यूट्यूब चॅनलवरचा. $1 मिलियन किती असतात रे मराठी सांग बरं. एक अशी ही असते अजून नाही का अंक सांग, अंक किती असतात 1 मिलियनवर. अंक का 1 0 0 शून्य शून्य 0 1 0 0 0 0 0. किती खेप शून्य टाकते पाहू त्या. 1 करोड. बस झाला तो अमीर. आईले म्हण ही आली, 10,000 ही आमची पारधीन बाई आली बाहेर. ही पारधीन मला का त्या यूट्यूब चॅनलवरची एक डड बाईक घेऊन दे ना 10,000ची. हे तो तोंड तरी का डड बाईट घ्यायला. डड बाईट म्हणतो, डड बाईट तोंड तर नाव तू पहिला तर ते सरळ कर. डड बाईट नाव $1 मिलियन 10,000ची पाहिजे. सस्तीच तर आहे. मला नाही का मानस आणू का ते काय गिफ्ट ते आणसूल तर खरी, पण जायचं कशावर मग. मामा हो नाही म्हणे, नाही म्हणे मसल्या जायला. ब्लाऊज असते तर पण म्हणजे गेलो असं कोणत्या कारणाला सांगून ब्लाऊज द्यायचेच बुवा जायचं आहे. गिफ्ट सांगू नाही शकत ना कोणाला, काय करावं. इसमें एक ही अपनी मदद कर सकता है. कोण आहे ते. आई. हो आई करू शकते, पण आई पण म्हणाली हो, पण मामा म्हणला नाही ना. मामाला मी बनवतो. काय बनवतो तू. आम्हाला म्हणतो इतक्या दिवसाबाद नका तुम्ही नोटरी लागले आणि आता आम्हाला जाऊ पण दे नका कुठं. आता मग कुठं जायचं. आईला विचारून आहे बरं. आईला म्हणा आई दीदी म्हणती, दीदी नाही म्हणतो ना आई मी जाऊ का मसल्यान म्हणे ना. मी दीदी जाऊ का मसल्यान म्हणा.
आता चिकट टेप द्या नको ना मावशी इतकी बोला तुला लय बोला मग याच्यात मला काय भेटणार? तुला काय पाहिजे एक पतंग. हां पतंग पतंग बरं एक पतंग देते घेऊन कोणती एक पाहिजे कागदी पाहिजे. हो कागदी देते पण जाय तू एवढं काम कर आईल काय म्हणतो आई म्हणा मसल्याच्या बापाकडे मसल्याच्या बाबाकडे नाही म्हणा मला नाही का आई मला नाही का दीदीसोबत जाऊ का म्हणा काम हे आमचं मसल्याला म्हणा एक लय मोठं जाऊ का म्हणा हो मावशी ऐकायची ती आमची हेमा मागीन तिच्या आत हे हेंबडी हेंबडी तू चालला का जाय मग म्हण मी तर सांगते काय म्हणते पाहू मामाच्या देखत नको मला बघा असं लपून म्हण आईच्या कानात जाऊन म्हण बरं का जाईन रे जाईन मध्यातून मी काय पाहिजे पतंग. हो पतंग देते घेऊन जाण नको करू ना रे जाण नको करू ना हे नेऊन ठेव घरात हे नेऊन सांग का मी तुला हेच काम करायला मयार ना घालायला हे दर येणे ना घरी तर मित्रांनो ऑलरेडी घरचे झालेले आहेत तयार ही आमची गाय आम्हाला भांडे घासता आणि आता मला भांडे घासायला टाकलं मारून बरं झालं त्या टाकत आहे. हे माकड पण माझ्यासोबत येते याच्यामुळं माझी खूप जास्त हेल्प झाली याच्यामुळं तुम्हाला भारीत भाऊ याला याची डिमांड होती का एक पतंग दे घेऊन टाका तुम्ही कुठं हां तर यानं माझी खूप जास्त हेल्प केली तर याचा खूप खूप आभार तुझा खूप खूप आभार आणि तुम्हाला पाहायचं होतं ना की नाव मी काय लिहिले होते तर ते नाव आहे नेमकं काय नाव बे इथलं आणि हे नाव पहा हे नाव टाकेल आहे मी इथं म्हणजे तुम्हाला आता रात्री सांगितलं म्हणजे का मी टाकेले काऊन टाकले तर आता तर मी चाललेली आहे मसल्याला ए आई इकडे एकदा मित्रांनो ही आमची नोकरानी बाई इथं म्हणेन की बाळे आता तोंडावर मारून मी भांडा नाही आई पण एकदा ब्लॉग मध्ये येते नोकरानी म्हणजे मुखाचा माने का आणि ही माई मावशी याच्या अंगावर तोंडावर खरकट फेकणार आहे आता फेकवा खरकटा फेक लवकर फेक ना ती आई तिकडे उभी आहे दिसत नसेल तुम्हाला आई काहीतरी करायली एकदा ऐकून विचारते आणि मी जातो मग चला आता पाहूयात आई काय म्हणते हो जाय म्हणती नको जाऊ म्हणती ही पोरगी मला म्हणती की तू भांडे घास आणि मग तू जाय पण नाही ग आम्ही भांडे घासून नाही जाणार नो 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 मग जाऊच नाही तोंड कितकुसक हे बघा पाहिजे तुझी पाणी भरायली जा पाणी आण इतकुसक येतं तोंड इतकुसक नेमकेच म्हणले होते पाणी आणते म्हणून तू आता आणून दिलं नाही मी काय सांगितलं तुला जा पाणी आण. हो आईच म्हणली होती नको जाऊ आता हो काय झालं का नो दात काढायला मग ती रिॲक्शन घे म्हणलं रिॲक्शन पाहतो तर हिला काय झालं का नो हसायला लागली काय झालं तुला रिएक्शन झालं की तिला रिॲक्शन आव म्हणजे ते आम्ही गिफ्ट दिल्याच्या नंतर ग रिॲक्ट कधी होते ते पाहिजे रिॲक्ट म्हणतात ना रिॲक्शन करायला आम्ही इतका रिॲक्शन करायला रिॲक्ट करायचं रिॲक्शन म्हणजे ही बाबा द्यालो आम्ही त्याच्या दाखवून गिफ्ट आता लवकरच हाय ना किती मोठं आहे काय नाही रिकामीच खोकं घेऊन आली नसलं ना की पाय मग काय नसलं तर उघडण्याचं सगळं त्याला खाल्लं गे शिवलं गाव या नाही तुला या रिकामं खोकं लय वाटायच्या खो काही ना तिच्यात रिकामं खोकं घेऊन चालली जत्रात मला ते सापडलं ना हो काय बाई बाई खोकं घेऊन चालली एवढं पॅक करायला तुला परवडलं का नाही लय परवडलं मला तिच्यात अजून काहीतरी आहे थांब नाही पॉलिसी काय आहे शूटिंग करायची काय माहिती येस काय आहे रे
काय काय तू पच काय चिकनाचा पीस आहे त्याच्यात. चिकनाचा पीस आहे का? एक पीस का? खूप आहे एक पीस. अहो या दगडात नाही आणली ना. काय आहे ती? काय पण नाही हो. या थांब ना बाय, थांब ना. बोर्ड लावून दे लगे बोर्ड. हो आले आले. झाला तुझी प्रिया. काय आणलं तिला अंजलीला त्या डब्यात? अंजलीला आणला. फुलकचं आहे ना, खोका. तावा मोठा आणला बरं काय? तावा घासायचा मोठा शिवला गाडी आहे. 400-500 व्हिडिओसाठी मित्रांनो जशी पाहिले तिचे रिॲक्शन कसे होते. आता ना मी घरी आणि मी जशी तिला एक चिठ्ठी लिहिली होती, जर ती अंजली मावशी वाचली अर्धी ना ती तिने वाचलीच नाही. पण जशा मी तिच्यात माझ्या भावनांनी लिहिलं होत्या पण तिनं ती पाहिलं नाही आणि वाचलं नाही. जरा जास्तच आहे. पण आपण पुढच्या वर्षात डबल एक लिहू नाही, डायरेक्ट आपण व्हिडिओवरच तिला सांगू आणि हे करू. मनात माझ्या काय आहे ते सांगूयात. आणि हा व्लॉग जसा जर आवडला असेल तर याच्यावर लाईक फॉलो कमेंट्स करा आणि पुढचा व्लॉग कसा कशावर काढू काय काढू तेही कमेंट करा. मी पुढचा व्लॉग आपला लवकरच येईल. तर आजच्यासाठी बाय.